फकीरा डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी याचा भाग 1 आपण या ठिकाणी बघत आहोत. त्या भाग 1चं वाचन या ठिकाणी आपण करत आहोत. सूर्य मावळला होता. त्याचा किंचित प्रकाश पश्चिमेच्या किनाऱ्यावर राहून गेल्यामुळं एक गुलाबी धाटुती पसरली होती. त्याखाली लख्ख पोलादी रंग दिसत होता. तिथं ती सूर्य बुडाल्याची खून उमटली होती. बाकी अंधाराची चढाई सर्व जग तो खोरा व्यापित होती. वारणेपासून कृष्णापर्यंतचा तो सलग सुपीक प्रदेश अंधारमय होत होता. सूर्यानं सर्व काळांनी जग जितकं लखलखीत केलं तितकंच अंधार काळ करू लागला. प्रकाशामागं अंधार आणि अंधारामागं प्रकाश हे चक्र गतिमान होत होतं. वाटेगावाचं अस्तित्व नाहीसं झालं. ती एका जागी वसलेली 1200 घरं अंधाराच्या लाटाने गडप केली. त्या गावाच्या आजूबाजूचे माळ, तो 7 दरे असलेला सह्याद्रीचा प्रचंड डोंगर अंधारात बुडाला. गावाच्या अस्तित्वाला अदमाशाची गरज भासू लागली. तामखडीवरून आलेली ती गाडवाट गावात शिरली होती. ती विष्णुपंत कुलकर्ण्याच्या भव्य वाड्या पडून चावडीकडे वळून मग शंकरराव पाटलाच्या वाड्याला वळसा घालून महाराजच्या थरात सरळ चालती झाली होती. तसंच पुढं जाऊन मांगवाड्याच्या जवळ असलेल्या प्रचंड चिंचेखाली गेलं की मांगाच्या घराकडे वळावं लागत होतं. तिथून ती गाडवाट उगवतीला जाऊन माळानं पांदीनं नागमोडी वळणं घेत शिवारात शिरली होती. वाटेगाव ते शिगाव हे 4 मैलाचं अंतर त्या गाडवाटेनं 6 मैलाचं कैक वळणं घेऊन संपवलं होतं. ती वाट आज अंधारानं पुसून काढली होती. हळूहळू पावसाळी वार उठलं आणि भन्नाट धावत सुटलं. आकाशात काळ्या रंगांनी गर्दी केली. पाण्यात मासा पोवावा तशी ढगात वीज सळसळू लागली. विजेच्या प्रखर प्रकाशात आकाश कोसळल्याच्या बेतात असल्यासारखं दिसू लागलं. आकरार विक्रार आकृत्या करून ढग गिरक्या घेऊ लागले. वारा त्या ढगांना चेंडूप्रमाणे टिपू लागला. गावात सामसूम झाली. सर्व गल्ल्या निर्जीन भासू लागल्या. मिणमिण जळणारे दिवे हळूहळू डोळे झाकू लागले. कुत्रे मुकी झाली. सर्वत्र निःशब्दता नांदू लागली. भित्र वातावरण उदास होऊन उभं राहिलं. गाव का चू करणंसं झालं. शंकरराव पाटील एकटाच जोत्यावर बसला होता. कोणीतरी यावं आणि आपल्याशी बोलत बसावं असं त्याला वाटत होतं. पण कितीतरी वेळ कोणीच येत नव्हतं म्हणून तो चिडला होता. त्यानं आपले दोन्ही गुडघे पोटाशी आवळून धरले होते आणि स्वतःला मंद झोके देत तो समोरच्या वाटेकडे टक लावून पाहत होता. येणारा जाणाराचा सासुंद घेण्यासाठी त्याने आपले कान टवकारले होते. पण पाटलाशी बोलत बसायला कुणीच येत नव्हतं. दार बंद करून लोक केव्हाच अंथरुणावर आडवे झाले होते. त्याचीच पाटलाला चीड आली होती. जन्मभर कष्ट करून शेवटी मरायचं हे त्याला पसंत नव्हतं. माणसानं कसं आनंदाने असावं, खेळावं, बोलावं आणि राबावं असं त्याचं मत होतं. उद्याच आषाढ निघत होता. गावात शिगावची जोगणीची जत्रा भरणार होती. शिगावच्या बाजीबा खोताचा त्याला हेवा वाटत होता. शिगावची ती जोगणीची जत्रा त्या खोतानं भरवली होती. आपल्या तरुणपणी त्याने काळगावच्या जोगणी दिवशी उभ्या गावाशी कलागत करून ती जोगणी जबरीनं आणली आणि त्या दिवसापासून काळगावची जोगणी जत्रा बंद पडून ती शिगावात सुरू झाली होती. जर वाजेबा काळगावच्या लोकांना सापडला असता तर त्याचं शिर त्यांनी कापून वेशीला बांधलं असतं. पण वाजेबा जब्बर माणूस म्हणून तर शिगावची सारखी भरभराट होत आहे. लोक एका वर्षात 3 जत्रा करीत आपला संसार चालवित आहेत. आणि हे आपलं गाव. इथं काहीच नाही. दिवस बुडाला की शब्द येत नाही, माणूस दिसत नाही, खेळ नाही, तमाशा नाही, काही नाही. 12 महिन्यात 1 जत्रा आणि तीही मड्याला माणसं जमावी तशी. एवढा मोठा गाव असून काय कामाचा? पाटील विचाराच्या तंद्रीत सापडला होता आणि मग पुन्हा भानावर येऊन ते विचार झटकीतही होता. तेवढ्यात समोरच्या वाटेवर घोड्याच्या टापा वाजल्या. पाटील कानोसा घेऊ लागला. तोच ते घोडं मोठ्यानं केकाळलं. त्याचा आवाज त्या शांत रात्री दूर दूर गेला आणि लगेचच पाटलाचं घोडंही केकाळलं. पाटीलही रोखून पाहत म्हणाला, कोण चाललंय ते? मी हाय, राणूजी मांग. राणूजी घोड्यावरून खाली उतरून म्हणाला. पाटलानं
आग्रहाच्या सुरात उद्देशून त्याला म्हटलं, ये की पान खाऊन जा, रात केलीस, वाईट झाली रात. आकाश पाहत राणोजी तक्रारीच्या सुरात म्हणाला, आबा पाऊस उठले, ये वारा सुटलाय, पाऊस नाही येत. पाटलांना निर्वाळा दिला आणि लगामोडीत राणोजी जोत्याजवळ येऊन एका दगडावर बसला. अजून निजला नाही, का जागताय? राणोजीनं विचारलं. काय करू, निजच लागना. का, काय झालं? काही नाही, उदास वाटतंय, गावात रग नाही. पाटील मनातले बोलू लागला, विचार बोलू लागला. गावात जीवच उरला नाही. दिवस बुडाला की गाव जाग्यावर नसतो. मग काय करावं त्यानं? दमून भागून नुसतोय. इतर कोणी काही दमत नाही, त्यांचा संसार नाही. पाटील म्हणाला, त्या शिगावची माणसं का दमत नाहीत? पण एका वर्षात 3 जत्रा करून संसार करतात ती. त्यांच्या गावात जत्रा आहे त्या, म्हणून ते करतात. आपण काय करावं? जत्रा काय आपोआप भरत नसतात, त्या भरवाव्या लागतात. उद्या आपण जत्रा भरवली तर का कोण नको म्हणणार आहे? का कोण हात धरणार आहे? मग का भरत नाही? कशी भरणार? पाटील मध्येच म्हणाला, दिवस बुडाला की कुत्रं फिरकत नाही गावात, मग जत्राचा विचार कोण करणार? आजूबाजूच्या इंग्रजी हद्दीत लोक रंगलाल आहेत. त्या शेगावात उद्या जोगण्या निघणार. बाजीबा खोतासारखा एखादा बहादूर आमच्या गावात निजपत नाही, तोपर्यंत इथे जोगण्या भरणार कशा? जोगणी त्यांनी भरवली, बाजीबानं. ती कशी? बाजीबानं काळगावच्या जोगण्या जाऊन दंगल केली आणि जोगणीच्या हातातली वाटी पळवून आपल्या गावची जत्रा वाढवली. तसा वीर आमच्या गावात कोण आहे? का नाही ती? पंतावानी आणि तुमच्यावानी माणसं वाघाला दावणीला मानतील की? वाघाला दाव लावणं सोपं आहे, पण उभ्या गावाशी लढत देऊन जोगणी आणणं सोपं नाही. त्यासाठी डोंगरा एवढं काळीज हवं, आणि ते माझ्याजवळ नाही. ते विष्णूपंत ते कायद्याच्या कोपरखळ्या देण्यात पटायत आहेत. जीव गेला तरी ते चाकोरी सोडणार नाहीत. मी उद्या जोगण्या बघाय शिगावला जाणार आहे. राणोजी मध्येच म्हणाला, तुमचा काय बेत? मी कधीच कोणाच्या जत्रेत जात नाही. पाटील खिन्न स्वरात म्हणाला, लोकांच्या आरतीनं ओवाळून घेणं मला बरं वाटत नाही. आपल्या घरात अंधार आणि आपण उजेडात मिरवायचं हे मला रुचत नाही. असं म्हणून पाटलानं राणोजीला पान दिलं. दोघांनी पान खाल्लं आणि राणोजी उठण्याचा विचार करू लागला. तो पाटील म्हणाला, या पांढरीला बाजीबा खोतासारखा माणूस पाहिजे, तरच ह्या गावची भरभराट होईल, लौकिक वाढेल. बाजीबानं शिगावावर उपकार केलं तसे त्या गावावर उपकार केला. एक माणूस इथं जन्माला आला पाहिजे. हे ऐकून राणोजी एकाएकी गंभीर झाला. त्याचं मन उगीचच बावरं झालं. हातातील लगाम पेरगाळीत तो अंधारात पाहू लागला. वाटेगाव ते शिगाव यांच्यामधील असलेला माळ, ती नागमोडी वळणं, ती पांध, मध्येच असलेल्या निवडुंगाचे डवंगे, सारं त्याच्या डोळ्यापुढून तरळू लागलं. आणि पाटील म्हणाला, जा आता, दौलती वाट बघत असेल. राणोजी उठून उभा राहिला. तो तसाच विचार करीत निघाला. घोडं त्याच्या मागून चालू लागलं. तो थरात आला. कोंडेबा महार अंधारात बसून भजन म्हणत होता. तो दिसत नव्हता, फक्त त्याचा घोगरा आवाज आणि त्याचा तो ताऱ्या एवढंच ऐकू येत होतं. त्या भानानं राणोजी भानावर आला. त्यानं समोर मांगवाड्याकडे पाहिलं आणि घोड्यावर उडी घेतली. गावापासून एका हाकाच्या अंतरावर असलेला मांगवाडा निचपीत पडला होता. 5 पुरुष उंच निवडुंगानं त्या 50 घरांना वेढा घातला होता. त्या निवडुंगाची 2 टोकं त्या गाडवाटेजवळ त्या चिंचेच्या झाडाखाली येऊन जुळत होती. तिथेच मांगवाड्यात जाण्याची वाट होती. त्या निवडुंगात ती घरं कशी उभी होती. ती ऊसाच्या पाल्याची घरं भेदारल्यासारखी भासत होती. त्यांच्या डोकीवरचं आकाश आता काळवंडलं होतं, त्यामुळे त्यांचं दाबं दणाणलं होतं. मधूनच एखादं घुबड फुतकारत होतं. मध्येच पिंगळा किजबिजत होता. अस्सल नाग भला पक्षाची शिकार करण्यासाठी सरपडत होते. तर त्यांच्याशी हाडवर बाळगणारी मुंगसं त्या नागावर रापत होती. काही ठिकाणी तर झटापटीही सुरू झाल्या होत्या. मुंगसाचं गुरगुरणं, सापाचं गुरगुरणं आणि मुंगसाचं चिरकणं ऐकून मांगाची पोरं गर्भगरीत होऊन आयांच्या कुशीत अधिकाधिक शिरत होती. पसरलेले पाय पोटाशी घट्ट धरीत होती. मृत्यू त्यांच्या उशा पायथ्याशी वळवळत होता. तिथं किती माणसं आहेत याची गावाला काही माहिती नव्हती. ती काय खातात याची कोणाला काळजी नव्हती. मात्र मांगवाड्याच्या निवडुंगात आहे हे सर्वांना माहीत होतं.
ते सर्व सनदशीर शिपाई आहेत. गावच्या राखणदारीची धुरा त्यांच्या मानेवर असून ते गावचे नोकर आहेत हे कायद्यानेही मान्य केलं होतं. गावात आणि रानात ते काय होईल त्याची जबाबदारी त्या मांगावर होती. एक जरी पेंडी इकडची तिकडं गेली तरी ती सनदशीर शिपाई म्हणून त्यांना जाब विचारला जात होता. ते दर दसऱ्याला मानाची तलवार पूजत. त्या वस्तीत दारिद्र्य आणि तलवारीचं ऐक्य जगावेगळं झालं होतं. ज्यावेळी त्यांचा इनाम म्हणून जमिनी दिल्या त्यांना, त्यावेळी अवघी 3 घरं होती, पण आता ती 50 झाली होती. जमीन पुरत नव्हती. सनदशीर शिपाई हा शिक्का कायम होता. शेतकीची अवजारं नव्हती आणि मांग पिचत होते. आकाशातून पावसाच्या धारा लागल्या की मांगाच्या डोळ्यातून आसू गळत. मजुरीची दारं बंद होऊन भुकेची आग पेटे. पोरं रडू लागत, म्हातारी टाचू घासू लागत, तरणी कंबर बांधून पाणी पिऊन दिवस रेटीत. जुलमानं जगत भीक मागणं मान्य करणारी ही जात खुशाल भुकेकडं पाहत विचार करून दमे आणि मग तिच्यापुढे एकच मार्ग स्पष्ट होई. सर्वजण एकत्र जमून हात्यारे काढीत आणि भर पावसात भर मध्यानं रात्री घराबाहेर पडत, दूरदूरच्या दुसऱ्याच्या शिवारात शिरत आणि जे हाती लागेल ते ओरबडून अगदी जीवावर उदार होऊन लुटत आणि परत येऊन त्या भुकेच्या जबड्यात लोटीत. ही तिथं वही वाट पडली होती. एक दिवस नव्हे तर दरवर्षी सुगी येईपर्यंत पावसाळ्यात दररोज त्यांना चोर बनावं लागत होतं. काहींचा सवयीनं तो धंदा बनला होता. दारिद्र्यात वाईटाखेर दुसरं काय जन्मणार. पण त्या निवडुंगात माणसं मात्र दणदणीत निचपत. एका आगळी एक बळानं, शरीरानं, हिमतीनं तराजूत घालून जोखून घ्यावी अशी ती माणसे निचपत. निर्जीव काळोखाचा निखारा फुलावा किंवा पडीक जमिनीत एखादं चंदनाचं झाड उगावं तशी ती वस्ती वाढत होती. दौलती मांग, आप्पा मांग, बहिरू मांग अशी वयानं पोक्त झालेली कितीतरी माणसं त्या वस्तीत करती होती. ते मांगवाड्यात आणि गावातही ढाण्या वाघासारखे गरजत मी म्हणणारे त्यांना वरमत. त्याचप्रमाणे दौलतीचा राणोजी, बळी, पांडू, दगडू, निन्या, सावळ्या, गोंधा अशी तरणी पोरं तलवारीच्या पात्यासारखी वावरत. दौलतीच्या वयानं आता 50शी गाठत आणली होती. त्याच्या रुबाबदार मिशीत आता पांढरे केस चमकत होते, पण त्याचा दणदणीत पिळदार देह टणक होता. त्यातील जुना बळ कायम होता. शिवाय आता त्याचा राणोजी हा करता सवरता झाला होता. घर आणि सरकारी चाकरी तोच पाहत होता. बायको राहीबाई, सून राधा, फकीरा आणि सहदेव हे 2 नातू आणि मुलगा राणोजी, यामुळे दौलतीचं घर आनंदानं भरलं होतं. तो आयुष्यातले उरलेले दिवस बेफिकरपणे काढत होता. परंतु आज राणोजीला भलताच उशीर झाल्याने तो बेचैन झाला होता. राहीबाई खिन्न होऊन बसली होती. फकीरा, सहदेव हे बापाची वाट बघत होते व तो अजून काय येत नाही म्हणून बाहेर पाहत आज्याला विचारित होते. त्यांना देवाच्या गोष्टी सांगून राहीबाई वेळ मारून घेत होती. राधाबाई चुलीपुढं बसून कण्या शिजवीत होती. कण्या रटरटत होत्या आणि दौलतीचे कान घोड्याच्या टापा ऐकण्यासाठी आतुर झाले होते. 10 वर्षाचा फकीरा केविलवाना चेहरा करून म्हणाला, बाबा, गबऱ्या का येईना? गबऱ्या आता परत येईल तुझ्या बापाला घेऊन. एका पेंढार लोकांची टोळी गावंदरीला उतरली होती. त्यापैकी एका पेंढारानं आपल्या घोडीचं शिंगरू दौलतीला दिलं होतं. त्या शिंगराचा दौलतीनं प्रचंड मोठा घोडा केला होता. लहानापासून त्या पोराप्रमाणे जपून त्याचं नाव गबऱ्या असं ठेवलं होतं. तो गबऱ्या साऱ्या गावाच्या ओळखीचा झाला होता. फकीरा आणि साधेव हे बाप कधी येणार असं विचारण्याऐवजी गबऱ्या कधी येणार असं विचारित. त्यांचा जन्मदाता खरंच त्या गबऱ्याच्या हवाली होता. रोज त्या गबऱ्या त्या चिंचेखाली येऊन घराकडे वळताच मोठ्याने किंकाळे. त्याचबरोबर पोरं आनंदानं उड्या मारीत. गबऱ्याचं किंकाळणं म्हणजे बाप येणं असं समीकरण झालं होतं. गबऱ्याच आपल्या बापाला घेऊन जातो आणि सांजेला घेऊन येतो म्हणून त्याचं लक्ष राणोजीच्या ऐवजी गबऱ्याच्या वाटेकडं लागून राहत होते. राहीबाईच्या गोष्टी हो म्हणून ऐकत बसलेली पोरं उगीचच हो म्हणत होती. त्यांचं सारं लक्ष गबऱ्याच्या किंकाळण्यावर होतं. एवढ्यात गबऱ्या चिंचेखाली येऊन वळण घेताना किंकाळला, आलो आम्ही. पोरांनी उठून उड्या मारल्या. आला गबऱ्या आणि दारात येऊन गबऱ्या फुरफुरला. दौलतीनं लगाम धरून त्याला दावं लावलं. राणोजीनं तलवार पाखडीत खोचली आणि पोरं बरगडीला बिलगली. राहीचा जीव भांड्यात पडला. राधा लाजली. चोरून पाहून मान फिरवली. दौलतीनं गबऱ्याची
खंदाडी घरात आणली. आमाप मक्याची कणसं चुलीकडं पळाली आणि दौलती म्हणाला, उशीर केलास. झाला वाईस, पाटलानं थांबवलं. इज वाऱ्याचं लवकर यायचं. राईबाई म्हणाली. राधानं टवकारून पाहिलं. भाजलेली मक्याची कणसं घेऊन फकीरा व सादेव बापाच्या दोन्ही मांड्यावर बसून ऐकू लागले. राधानं जेवण वाढलं. जेवता जेवता दौलतीनं बोलणं काढलं. काय म्हणता पाटील? काय नाही, शेगावच्या जोगण्याची कथा निघाली होती. पंताची गाठ पडली का? नाही. पर ही जोगणीची काय भानगड आबा? भानगड कसली? तो 12 बलुत्याचा खेळ आहे, सांगू लागला. 2 वैती नवरा नवरी व्हायची नि त्यांची वरात काढायची. नवरीपाशी खोबऱ्याची वाटी असती, ती पिवळ्या फडक्यात असती. तर ती वाटी कुणी पळवली तर त्या गावची जत्रा बंद व्हायची आणि ज्या गावात ती वाटी जाईल त्या गावात जोगण्याची जत्रा भरायची, असा रिवाज आहे. पण ही वाटी पळवणार आपल्या हातीत घावला तर त्याचं मुंडकं मारायचा बी रिवाज आहे. खोबऱ्याच्या वाटीसाठी डोसकं मारतात. फकीरानं दौलतीकडं रागानं बघत विचारलं आणि दौलती म्हणाला, की नुसती वाटी नव्हं, ती त्या गावची आबरू असती. हे ऐकून फकीरानं अनुजीकडून म्हणाला, आणखी का ती हिसकावून. हे ऐकून सर्वच हसू लागले. राधा तर मोठ्यानं हसू लागली. मग हळूच म्हणाली, बराच आहेस की, ती खोबऱ्याची वाटी खाशील का? हो हो, द्या आणून, त्यात हाय जड आहे. फकीरा गुरकला. अरे पर वाटी हिसकावणारा डोसकं मारत्यात, दौलती म्हणाला. फकीरा कपाळावर वाटी आणून बोलला, हा बा, मारू दे डोसकं, तू घे वाटी हिसकून. फकीराचं हे बोलणं ऐकून पुन्हा घर हास्यानं भरलं. हा पोर आपला जाती धर्म बोलत आहे. हे ऐकून राहीबाईचा फार आनंद झाला. ती हसत हसत म्हणाली, दिस बुडाला की मोताय जायला ह्याची लंगुटी सैल होती या, आणि म्हण मारू दे डोसकं, घेऊन ये वाटी. मग फकीरा वरमला. मोतायची भानगड म्हातारीनं चव्हाट्यावर आणली म्हणून तो नरमला. आता राधा म्हणाली, मग जा की वाटी. थांब, कणसाचा मक्का चावून तो म्हणाला, मी आवा एवढा झालो की आणून दाखवतो तुला. राणूजीचं फकीराला जवळ उडीत पोटाशी धरलं. हसत हसत त्या सर्वांनी अंथरुणावर अंग टाकली. फकीरा सादेव हे दोघं राणूजीच्या बारगणांना बिलगून झोपले. राणूजी मात्र जागाच होता. त्या दोघांवर 2 हात टाकून निचपीत पडून उद्याचा विचार करीत होता. त्याचं मन बेबंद त्याला घाबरवत होते. ते कधी उठून पळत होते तर कधीच शेगावात शिरून भर जत्रेत हाणामारी करत होते. तर मध्येच गाबऱ्यावर बसून भरगाव पळत होते. घटके ते गप्प बसून विचार करू लागे, जर आपण ती जोगणी आणली तर या गावावर अनंतोपकार होतील. जे बाजीबानं केलं ते एका मांगानं केलं असं लोक म्हणतील. आपल्या गावात जत्रा भरेल, बहुतांचे लोक जत्रेत येतील. प्रत्येक माणूस म्हणेल, राणूजीने ही जत्रा भरवली. शंकरराव पाटील शाब्बास म्हणेल. जगलो तर पाठोपट्टीतील आणि आपण तर नाव होईल. डंका वाजेल, गावासाठी गेल म्हणतील. मरण कधीतरी येणारच. ते जर जोगणी आणत असता आलं तर गावावर उपकार होतील. आपल्या अंगावरच्या जखमा गावच्या काळजाच्या मोहरा ठरतील. गावऱ्याच्या टापा कोरल्या जातील. मग त्या आई, फकीरा, साधू, राधा यांचं काय? ती कशी जगणार? म्हातारपणी त्यांना कोण? पोरं मोठी व्हायला 10 वर्ष हवीत, त्यावर हे 5 जीव कसे जगणार? काय होतंय त्यांना? जगतील ती. आपण नव्हतो तेव्हा ती माणसं जगतच होती की. पुढेही जगणार. आणि गावावर उपकार करणारा माणूस इथं जन्मला याची पाटलाला खात्री वाटेल. विष्णुपंतांना आनंद होईल. राणूजीचे डोळे झाकून विचार करीत होता. हळूहळू अंधार निघून गेला. पहाट झाली. निवडुंगात पाखरं जागी झाली. त्यांनी किलबिलाट करीत पंखे झाडले. पूर्वेला अनंत रंगाच्या लखेरी उमटल्या. पाऊस येऊन आलेल्या काळ्या ढगातून तेजमय अरुण डोकावू लागला. त्याला पाहून कोवळा हर्ष भरीत झालं. कुहू हे ऐकून आनंददायी वारा भिरभिरला आणि निवडुंग उजाडलं. सृष्टीच्या गाल्यावर स्मित तरळलं. वारणेपासून कृष्णापर्यंत सारा खोरा प्रकाशमय झाला. गावाच्या पश्चिमेला असलेला तो सातबारा पर्वत छाती काढून उभा राहिला. सर्वत्र हालचाल सुरू झाली. निर्भयता उत्तीर्ण झाली आणि आज शेगावची जोगणी आणायची असा निराधार करून राणूजी उठला. दुपार फिरली. राणूजी शेगावला निघाला. फकीरा साधू यांना काखेत घेऊन गारवाटेपर्यंत येऊन चिंचेखाली थांबला. दौलती तलवार आणि गबऱ्या घेऊन आला. पोरांना खाली ठेवून राणूजीने तलवार घेतली. 6 बोटं रुंदीचे ते लखलखीत पातं, वजनदार मूठ, मोठीला विधभर बर्छाचा फाळ. माशी बसली असती तर ती कटून पडावी अशी धारदार अशी ती जंगी तलवार हातात घेताच
राणूजी फरकन उठून गबरावर बसला आणि दौलती म्हणाला, कुणासंग भांडण तंटा करायचं नाही, दिसावर परतायचं. राणूजीनं होकारार्थी मान हलवली आणि पूर्वेकडे तोंड करून गबऱ्या ढेंगा टाकीत ओढीनं निघाला. पाठीमागून फकीरा साधे एका आवाजात ओरडले, आबा आम्हाला पेढा आणा. राणूजीच्या पोटात कालवा कावलव झाली आणि त्यानं नकळत गबऱ्याला टाच मारली. एकदम धडाडून गबऱ्यात तुर्की चालीवर आला आणि निघाला. त्याच्या मानेवर धनुष्याकृती बाण करून येऊन मयूरमस्तकीच्या तुळ्याप्रमाणे त्याचं मस्तक नाचू लागलं. सूर्य पश्चिमेला मंद गतीने निघाला होता आणि राणूजी पूर्वेला निघाला होता. दोघांनी परत फिरण्याची घाई झाली होती. राणूजीची नजर आता शिवारावर भिरभिरत होती. मेहनती खाऊन पडलेल्या जमिनी आता कोऱ्या फिरत होत्या. ओढ्या बांधून शेतकरी पेरणी करीत होते. हे काळ्या वावरात बी पेरीत होते, पण त्यांना खात्री होती की याच मातीत हे बी जीव धरून उठणार आणि काळ्याची जागा हिरवंगार पीक शोभविणार. पुढल्या वर्षी ह्याच जागी आपली मेहनत साकार होऊन उभी राहणार. म्हणून माणसं कष्टत होती. त्यांना पाहून राणूजी स्वतःशी म्हणाला, जे पेरावं ते उगवतं. शिगावची जोगणी वाजत गाजत निघाली होती. 12 बलुती झुलत होती. गावच्या गल्ल्या माणसांनी भरल्या होत्या. बायका पोरं थव्या थव्यानं उभी होती. पोळ्या खाऊन ढेकरं देत गळी माणसं धावपळ करीत होती. जोगणी भरली की गावच्या दुःख दारिद्र्य टळतं अशी श्रद्धा असलेली माणसं जोगणीला नमस्कार करून औख मागत होती. आज जोगणी फिरून जातात तमाशा उभा राहणार होता. उद्या सकाळी कुस्त्यांसाठी परगावची मंडळी येऊन आधीच थांबली होती. खांद्यावर पिवळं लंगोट टाकून पहिलवान मिरवत होते. सर्वत्र माणसंच माणसं झाली होती. जागोजाग जोगणे आणि जोगा थांबत लोक नमस्कार करीत आणि पुढं निघत. गावातील ताकदवर माणसांनी जोगणीभोवती हाताला हात धरून कडं केलं होतं. त्यांच्या आसपास नंग्यात तलवारी धरून धारकरी चालत होती. त्यांची करडी नजर सर्वत्र फिरत होती. तलवारीच्या सावलीतच ती जोगाजोगणीची मिरवणूक चालत होती. पूर्व सर्व वाद्य एका तालात वाजत होती. पिवळ्या कापडात गुंडाळलेली ती वाटी घेऊन जोगणी मंद गतीने निघाली होती. तिच्या शेजारी न्हावी झडपीन होऊन सूप फिरवित होता. चांबार लाकडी घोड्याचा बोराटीचा काटा बांधून माणसं हाकीत होता. तो बोराटीचा काटा लागला तर अशुभ असतं ही भीती असल्यामुळं कोणीही पुढे येत नव्हता. बाजीबा खोताचा लेख बापू हातात नंगी तलवार घेऊन थोड्याच अंतरावर आपलं अवखळ घोडं दौडीत उगीचच भराया मारत होता. बहिरी ससाण्याप्रमाणे सुरकांड्या मारून तो आपल्या चपळाईचं प्रदर्शन करीत होता. हेतू हा की कोणीही जोगणीकडे गैरनजरेतून बघू नये. दुसऱ्या बाजूने गजा सुतार आपलं अवखळ घोडं लगाम ओढून अवतरीत होता. अशी कैक घोडी त्या जोगणीच्या आसपास घिरट्या घालून कडवा पहारा देत होती. काखेत तलवार बांधून राणूजी त्या गर्दीत वावरत होता. पेड्यांचा पुडा कमरेत खोवून तो पुढील योजनेत गर्क झाला होता. गबऱ्याला वाटेगावच्या बाजूला एका ओढ्यात बांधून ठेवला होता. कुठून जोगणीवर झडप घालून कुठपर्यंत जायचं आणि मग गबऱ्याला घेऊन कसं पुढं निघायचं याची सारी जुळणी मनात करून तो त्या जोगणीबरोबर चालत होता. जशी जशी ती जागा जवळ येत होती तसा तसा तो अधिकच भेवान होत होता. त्याची गात्रा बधीर होऊन दौलती, राही, राधा, फकीरा, सादेव यांना तो विसरला होता. एका नव्या जगात जणू तो वावरत होता. त्याच्या मनाची, त्याच्या विचाराची वेगळीच हालचाल सुरू झाली होती. जोगणीभोवती असलेल्या कड्या राम्या लोहार हा सर्वात दांगट होता. त्याचे डोळे तांबरले होते. तो कोणालाही आसपास येऊ देत नव्हता आणि राणूजीने त्याच्यावरच आपली नजर रोखली होती. काही कड्याच्या अंगणात जोगणी गेली का एका दानक्यात लोहार उतरावायचा असा त्याचा विचार करून ठेवला होता. कुठला धारकरी कुठं मारायचा हे सारं ठरवूनच तो चालत होता. जोगणी पेटेत आली आणि बहिरू रामोशी भेटला. तो जवळ येऊन म्हणाला, राणूदा कवा आलास गा? उशीर झालाय, तू वाईच बाहेर ये. राणूजीनं त्याला जवळजवळ उडतच गर्दीतून बाहेर नेलं. राणूदा काय भानगड? तू आत्ताच्या आत्ता गावाकडे जा आणि काय करू? शंकरराव पाटील आणि पंत ह्यासने सांग. काय सांगू? सांग राणूजी जोगणी घेऊन निघालाय, आडवं या. म्हणजे काय नाही भैरू, तू हत्यारबंद माणसं आडवी आली पाहिजेत. मी निघालोच बघ. पर तू एकटा कसा लढणार? बघ कसा लढतो ते. मग मी बी थांबतो, तू जोगणी घेऊन निघ. मी वाटा रोखून धरतो, पिसू पुढं. मग भैरूही थाटून लढण्याची वेळ नव्ह, तू जा पर. रामोशी निरुत्तर झाला. त्यानं आडाला जाऊन
पंजी आखडलं आणि तो धावत निघाला, घुमेत निघाला. राणूजी जोगणी घेऊन निघायच्या आत गावात कसं पोचायचं याचा विचार करीत तो निघाला. एक एक क्षण त्याला योगासारखा वाटू लागला. एका चिंचोळ्या बोळात शिरून जोगणी कैकाड्याच्या अंगणात आली. उथळ जागा, पुढं गाडवाट, पलीकडं ओढा. तिथंच गाभऱ्या राणूजीची वाट पाहत उभा होता. त्या मैदानात येताच गर्दी पांगली, पारा सैल झाला. जो तो लघवी करायच्या पांदीकडं व वावरात पळत गेला. कुणी चंची सोडली, कुणी चुन्याच्या डब्यात बोट घालून तंबाखू चोळू लागले, कुणाच्या तोंडात विडी पेटली आणि राणूजींनी भरकन झेप घेऊन एका वारात राम्या लोहार आडवा केला आणि दुसऱ्या क्षणात ती जोगणीची वाटी हिसकावली. तोच एक तलवार त्याच्यावर आली. क्षणात ती खाली पडली. लगेच दुसरी तळपली, तिलाही लोळून डोळ्यात पातळ लवतं तोच राणूजी पांदीकडे पळाला. एखादा बाण जावा तसा तो गेला आणि ओरड झाली, जोगणी गेली. जोगणीचे धारकरी पुढे आले. जेव्हा गरकन फिरून राणूजी ओरडला, मोहर याल तर मुंडकं मारेन. एकच हल्लकल्लोळ उडाला. जिकडे तिकडं माणसं सैरावर धावत सुटली. सर्वत्र एकच ओरड घुमली, जोगणी गेली, जोगणी गेली. अंगावर येईल त्याच्या अंगावर जाऊन, कुणाला चालवून तर कुणाला लोळवून, कुणाला हुलकावणी देऊन तर कुणाचा वार चुकवून राणूजी 2 पुरुष पुढं पांदीत पडला आणि गाभऱ्याच्या दिशेने धावला. आता त्याला एकच चेव आला होता, अधिकच चेव आला होता. जोगणी गेली अशी ओरड पळणाऱ्या माणसांनी पळत पळत दंगल माजवली. त्या दंगलीत शिगावकरांची घोडी बावचळून गेली. पळणाऱ्या जोगणी घेऊन कोण पळत आहे कोणाच्या लक्षात येईना. त्यात बापू खोताचं घोडं एका दिडक्या गल्लीत अडकून पडलं. पुढून येणारे लोक त्याला वाट देण्यात तेव्हा खूप चिडला. त्यानं तलवार चालवून लोकांना परत फिरवून स्वतःची वाट करून घेतली आणि घोडं पुढं केलं. बापू खोतानं माणसं जखमी केल्यामुळं अधिकच दंगल वाढली. पण त्याची मुळीच पर्वा न करता कैकाड्याच्या पटांगणात आला आणि म्हणाला, कोणी जोगणी नेली. परंतु पळती माणसं बोलत नाही. ती गजा सुतार आला आणि आणखीनही काही घोडे आली. त्यांना ओढ्यातून गाभऱ्यावर बसून दरडीवर राणूजी कैकाड्याच्या पटांगणात आला आणि मला कोण नेली. गजा सुतार आला. काही आणखीनही घोडे आली. त्यांना ओढ्यात गाभऱ्यावर बसून दरडीनं वर आलेला राणूजी दिसला आणि शिगावच्या घोड्यांनी टाचा मारल्या गेल्या. धरा, मारा, जाऊ देऊ नका. पुन्हा दंगल वाढली. गाडवाटानं 6 मैलाची दौड मारण्याऐवजी माळानं सरळ 4 मैलात आपली शिव गाठावी असा विचार करून राणूजीनं आपलं घोडं माळाला लावलं. सपाट माळावर येऊन त्यानं पाठीमागची ओरड पाहून वळून पाहिली व एक दम पुढे झेपावून गाभऱ्याचा लगाम ओढून फेकून हातातील वाटी कमरेत खोचून त्यानं तलवार सरळ धरली. गाभऱ्याच्या कानाजवळ तोंड घेऊन ओरडला, गाभऱ्या मला घेऊन चल, मला टाकून जाऊ नग, आपली शिवगाठ चल. बेलगाम गाभऱ्या भन्नाट निघाला. त्याच्या पायात विद्युत गती संचारली. टापांचा खडखडाट करीत गाभऱ्या निघाला. वाऱ्यावर आडूर व्हावं असा तो घोडं निघालं. त्याचा देह गतिमान झाला. टाच मारल्याची गरज निकामी झाली. गती या शब्दाला अर्थ दुबळा झाला. गाभऱ्या आपली शिव जवळ करू लागला. उलट येणारं वारं कापीत गाभऱ्या धावत होता आणि निवडुंगात निजपलेलं धोरी हातात फरडी तलवार घेऊन लगामाशिवाय त्याच्यावर बसून धुंद झालं होतं. त्याची विजयाकडे दौड निघाली होती. मागून खोत धावत होता. तलवार उंचावून गरजत होता. टाच मारित होता. त्याचं घोडं ताशेवर टिपरू पडावं तशा टापाटाकीत पिछा करीत होते. गजा माळानं घोडं त्याचं घुमेत होतं. ती सारी घोंगडी कानाला कान लावत झेप घेत होती. पाठीमागचा टापा राणूजीच्या कानात वाजू लागल्या आणि गाभऱ्याची भिंगरी झाली. शिगावची हद्द संपली. वाटेगावची हद्द लागली आणि बापू खोत अधिकच भडकून पुढे निघाला. त्याला पाहून राणूजीने विचार केला, ह्यानं वाटी परत नेऊ नये. तो कमरेची वाटी काढून चावून खाऊ लागला, गिळू लागला. गाभऱ्या दमण्याऐवजी अधिकच दौडत होता. त्याच्या नाकातून कर्णासारखा आवाज येऊ लागला. इतक्या वेगानं तो पूर्वी कधीच धावला नव्हता. राणूजी जोगणी घेऊन निघाला ही खबर बहिरूनं गावात पोचवली आणि गावात एकच गडबड उडाली. हा म्हणता सारा गावात बातमी पसरली. सारा गाव शिगावच्या गाडवाटेनं धावत निघाला. हात्यारानं वाट गच्च भरली. ती बातमी जेव्हा मांगवाड्यात आली तेव्हा दौलती चरकला. राहीबाई भांबावली. राधा धावत दारात आली आणि थांबली. फकीरा चिंचेवर चढून आपल्या झुंजार बापाला शोधू लागला. सहदेव रडू लागला.
मांगांनी कुऱ्हाडी ठोकल्या. महाराज धावत निघाले. शंकररावानं खोगीर न घालताच घोडं दामटलं. पंतांनी आपला घोडा दोडक्या चालीवर लावला. गाव राणूजीला आडवा निघाला, परंतु राणूजी त्या गाडवाटेने येत नव्हता. त्यानं माळानं येऊन शिव गाठली होती तरी खोत मागे फिरला नव्हता. तो अधिकच चिडून पुढे येत होता. पिछा करणारी घोडी ऊर फुटून धावत होती. ती कधी जवळ फिरत होती तर कधी मागं राहत होती. माळाचा आरडाओरडा वाढत चालला होता. गजा सुतार राणूजीला भिडून होता. तोच खोत ओरडला, गजा, भाला फेकल्या का? गजानं झोकांडी घेऊन पुन्हा लगट केली आणि आपला भाला जो मारून फेकला तो वजनदार भाला राणूजीच्या पाठीत खपकन शिरला. त्याच्या बधीर अंगात आधीच कळमेली होती, ती किंचित वळवळली. तो रक्तानं न्हाला. त्यानं पाठीत भाला घेऊन गजावर रोग धरला. खोत पुढं येऊन बाजूला झाला आणि पुन्हा गजा माळीजवळ आला. राणूजीनं खसकन वार मारला. पागोटा तोडून तलवार नाकाच्या शेंड्यापर्यंत खाली उतरली आणि गजा घोड्याखाली कोसळला. पडलेला गजा पाहून खोत चिडला, ओरडला. गाडवाट्याने निघालेले लोक ती ओरड ऐकून चकित झाले आणि सारा लोंढा माळाकडे धावत निघाला. पण आडवाट्यानं माळ जवळ करणं कठीण होतं. गजा खाली पडताच बापून आपला घोडा राणूजीच्या जवळ नेला. मग उसना घेऊन भाला फेकला. तो गाभऱ्याच्या चौकात भस्कन शिरला. त्याचबरोबर पळून दम उखडलेला गाभऱ्या पुढच्या 2 पायावर कोसळून पडला. त्याचे ऊर फुटून तो रक्त ओकू लागला. राणूजी उठून सरळ होईपर्यंत त्याच्यावर मुरकण पडली. त्याला अवसर मिळण्यापूर्वी त्याच्यावर वार झाले, पुन्हा झाले. मग तो मर्द मांगा मोठी तलवार घट्ट धरून त्या आपल्या इमानी गाभऱ्यावर कोसळला. खोतावर वाटी शोधली, ती मिळाली नाही. मग राणूजीचं शिर घेऊन तो परत फिरला आणि वाटेगावचे लोक तिथे आले. तो देखावा पाहून गाव स्तब्ध झाला. 1 मैल हद्दीत शिरून खोतानं केलेली आगळीक पाहून गाव चिडला, भडकला. शिगावकरांनी रिवाज मोडला होता. दौलती पेतावर अंग टाकून ऊर बडवून रडू लागला. राधा एका वावरात लोळू लागली. पोरं दिनवाणी होऊन रडू लागले. गाव जमला. लहान थोर रडू लागले. राहीबाईंनी राधाला आवरलं. विष्णुपंत आले. त्यांनी शिराशिवाय राणूजी पाहिला. त्याचा चेहरा उग्र झाला. सर्व लोक त्यांच्या तोंडाकडे पाहू लागले. आता पंत काय सांगणार? पंत दाटल्या कंठाने म्हणाले, खोतानं अपराध केलाय. 1 मैल हद्द शिरून आपलं शिर नेलंय. ते परत आणल्यापासून या प्रेताला अग्नी देता येत नाही आणि ते शिर परत येईपर्यंत या हद्दीत मी पाणी सुद्धा पिणार नाही. शिर आणन वा शिर देईन असं म्हणून पंतांनी घोड्याला टाच मारली. काळा पांढरा तो घोडा उसळून शेगावाकडे निघाला. राणूजीच्या मुठीतील तलवार काढून घेऊन शंकरराव पाटील ओरडला, मी शेगावला बेचिराग करीन, नाहीतर वाटेगावला आग लावून देईन, जळून मरेन. चला. पुन्हा तो मानव लोंढा निघाला. भैरू रामोशी कुऱ्हाड घेऊन धावत होता. मारुती चव्हाण पुढे चढवून झेप घेत होता. तायनू महार भाला परजीत सर्वांना मागं टाकण्याचा प्रयत्न करीत होता. कुऱ्हाडी लखलखत होत्या, तलवारी झळझळत होत्या. दौलती दुःख विसरून त्यातून पळत होता. दुलाजी ढेकणा, नाना डोंगरा, पांडू नांगरा, बळीमांग, आप्पा मांग, सावळा मांग, एकूण एक म्हातारा आणि तरुणा माळानं पळत होता. राणूजीचं शिर घेऊन येऊ नाहीतर आपलं शिर देऊ हा सर्वांचा निराधार झाला होता. फक्त भैरू रामोशाचा विचार वेगळा होता. तो म्हणत होता, एका शिराची किंमत मी 50 शिर घेणार. त्यानं गावासाठी शिर दिलं म्हणून गाव त्याच्यासाठी शिर द्यायला सज्ज झालाय. अशा पद्धतीने फकीराचा पहिला भाग या ठिकाणी संपला. फकीराचे 15 भाग आहेत. 15 भाग आपण ह्या ठिकाणी अशाच पद्धतीने वाचन करणार आहोत. प्रोफेशनल सक्सेस अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलवरती मी 15ही भाग आपल्याला देणार आहे. आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा भाग आपल्याला दिसण्यासाठी, आणि कमेंटमध्ये जर आपल्याला ही कादंबरीचा पहिला भाग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून मला असे भाग आपल्याला पुन्हा टाकता येतील, तुम्हाला ऐकता येतील आणि फकीरा आपल्याला समजून घेता येईल. अण्णाभाऊंची कादंबरी समजून घेता येईल, अण्णाभाऊंची विचार आपल्याला समजून घेता येईल. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो.